नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वल लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आणि उद्या आहे 22 सप्टेंबर. तर 22 सप्टेंबरपासून नवरात्री हा उत्सव साजरा होत आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर माझे खूप दिवस तुम्हाला व्हिडिओ येत नव्हते. त्याचे कारण म्हणजे आपल्या घराची शिफ्टिंग दुसऱ्या ठिकाणी झालेली आहे. तर सामान लावण्यामध्ये घर शिफ्टिंगमध्ये माझा खूप वेळ गेला. त्यामुळे माझे दोन्हीही चॅनलवरती व्हिडिओ आले नाही, त्याबद्दल माफी असावी. आत्मा मालिक, उद्यापासून नवरात्री हा उत्सव साजरा होत आहे. नवरात्रीच्या दिवशी कोणत्या फुलांची माळ घालावी, कोणता नैवेद्य देवीला अर्पण करावा, त्याचबरोबर त्या दिवशी कोणत्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा, या संदर्भाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नवरात्रीचा पहिला दिवस 22 सप्टेंबर, वार आहे सोमवार. प्रथम देवीचे रूप आहे शैलपुत्री, रंग आहे पांढरा, नैवेद्य आहे गाईचे तूप. त्या दिवशी गाईच्या तुपाचा नैवेद्य देवीला दाखवावा. त्याचबरोबर माळ आहे विड्याच्या पानांची. पहिली माळ ही शक्यतो विड्याच्या पानांचीच असते. त्याचबरोबर त्या दिवशी शेवंतीच्या फुलाची पण माळ घालू शकता किंवा सोनचाफ्याची माळ त्या दिवशी देवीला घालू शकता. पहिल्या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः. परत एकदा सांगते, पहिल्या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः. त्याचबरोबर नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ 23 सप्टेंबर, वार आहे मंगळवार. दुसरे रूप ब्रह्मचारिणी, रंग आहे लाल, नैवेद्य आहे साखर. दुसरी माळ ही गोकर्ण पांढऱ्या फुलांची किंवा मोगऱ्याच्या फुलांची ही माळ त्या दिवशी तुम्ही घालू शकता. दुसऱ्या माळीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः. परत एकदा सांगते, ओम देवी ब्रह्मचारिणे नमः. त्यानंतर तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ 24 सप्टेंबर, बुधवार. तृतीयेचे रूप आहे चंद्रघंटा. त्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. रंग आहे निळा, नैवेद्य आहे दूध. त्या दिवशी देवीला दुधाचा नैवेद्य दाखवावा. तिसरी माळ आहे तुळशीच्या पानांची. त्या दिवशी तुळशीच्या पानांची माळ घालावी. मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटे नमः. परत एकदा सांगते, ओम देवी चंद्रघंटे नमः. त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे चौथी माळ 26 सप्टेंबर, वार आहे शुक्रवार. चतुर्थी तिथी आहे. देवीचे रूप आहे कुष्मांडा. त्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. तर त्या दिवशीचा रंग आहे पिवळा. त्या दिवशी देवीला नैवेद्य मालपोहा किंवा गोडभजीचा नैवेद्य दाखवू शकता. माळ आहे केशरी फुलांची, म्हणजे झेंडूच्या फुलांची. कोणत्याही केशरी फुलांची माळ त्या दिवशी देवीला घालू शकता. त्या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडे नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम देवी कुष्मांडे नमः. त्यानंतर पाचवा दिवस 27 सप्टेंबर, वार आहे शनिवार. तिथी पंचमी तिथी आहे. त्या दिवशी देवीचे रूप आहे स्कंदमाता, रंग आहे हिरवा, नैवेद्य आहे केळी. त्या दिवशी केळीचा नैवेद्य देवीला दाखवू शकता. त्या दिवशीची माळ आहे बेलाच्या पानांची. 11 बेलाच्या पानांची माळ, म्हणजे 3 पानाचे 1 बेल, असे 11 बेल पानाची माळ त्या दिवशी घटाला घालू शकतो. मंत्र आहे ओम देवी स्कंदमाते नमः. मंत्र पुन्हा सांगते, ओम देवी स्कंदमाते नमः. या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. त्याचबरोबर 6वा दिवस म्हणजे 6वी माळ 28 सप्टेंबर, रविवार. षष्ठी तिथी. देवीचे रूप आहे कात्यायनी, रंग आहे राखाडी, नैवेद्य आहे मध. माळ आहे कर्दळीच्या फुलांची. मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमः. मंत्र पुन्हा एकदा सांगते,
ओम देवी कात्यायने नमः. त्याचबरोबर 7वा दिवस 29 सप्टेंबर, वार आहे सोमवार. त्या दिवशी सप्तमी तिथी आहे. देवीचे रूप आहे कालरात्री. रंग आहे केशरी. नैवेद्य त्या दिवशी कडाकण्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि या दिवशी वणीच्या देवीची म्हणजे वणीगडावर सप्तशृंगी मातेची यात्रा असते. माळ आहे झेंडूच्या फुलांची. मंत्र आहे ओम देवी कालरात्री नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम देवी कालरात्री नमः. या मंत्राचा त्या दिवशी जास्तीत जास्त जप करावा. बरोबर नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजेच 8वी माळ 30 सप्टेंबर मंगळवार, अष्टमी तिथी. त्या दिवशी अष्टमी असते. देवीचे रूप आहे महागौरी. रंग आहे मोरपंखी. त्या दिवशी नैवेद्य आहे खीरपुरी. त्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य देवीला दाखवावा. माळ आहे शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची माळ त्या दिवशी देवीला घालू शकता. मंत्र आहे ओम देवी महागौरे नमः. ओम देवी महागौरे नमः. त्यानंतर नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे 9वी माळ 1 ऑक्टोबर, वार आहे बुधवार, नवमी तिथी. त्या देवीचे रूप आहे सिद्धिदात्री. रंग आहे गुलाबी. नैवेद्य आहे पांढरे तीळ. माळ आहे लिंबाच्या पानांची. त्या दिवशी लिंबाच्या पानांची माळ आपण देवीला घालू शकतो. मंत्र आहे ओम देवी सिद्धदात्रे नमः. मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम देवी सिद्धदात्रे नमः. त्याचबरोबर 9व्या माळीला 9 कन्यांना भोजन पण दिले जाते. इच्छेनुसार आपण कन्या भोजन पण नवमीच्या दिवशी आपण देऊ शकतो. आणि नवरात्रीत देवीचे ओटीभरण करण्यासही विसरू नका. देवीची होता होईल तेवढी 9 दिवसामध्ये देवीची सेवा करा. आणि देवीची जी सेवा कराल ती मनापासून करा. त्या दिवशीचा मंत्र सांगितला तर 108 वेळा तुम्ही स्फटिकाच्या माळीवर पण मंत्र जप करू शकता किंवा तुळशीच्या माळीवर पण त्या मंत्राचे पठण 108 वेळा करू शकता. अशा प्रकारे देवीची 9 दिवस भक्ती करा. जी भक्ती कराल ती मनापासून करा. अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवस आई भगवतीची सेवा करण्यास विसरू नका. एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.